मी होम ट्युशन घ्यायचे. माझा विद्यार्थी मला सांगायचा, टीचर मी तुमच्यासोबत लग्न करेन. तेव्हा मी देखील बोलायचे की जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी तुझ्यासोबत लग्न करेन. एके दिवशी जेव्हा त्याला मी शिकवायला गेले तेव्हा त्याच्या घरामध्ये कोणीच नव्हतं. माझ्या त्या विद्यार्थ्याने खोलीचा दरवाजा बंद केला तेव्हा मी जोरात किंचाळले, कारण 15 वर्षाच्या मुलाने म्हणजे मी रोहनला इंग्रजीचा एक निबंध लिहायला शिकवत होते, परंतु त्याची नजर सारखी माझ्यावरच होती. तो निबंध लिहिण्याऐवजी मला निरखून पाहत होता. मी शिकवण्यामध्ये मग्न होते आणि माझ्या हातामध्ये निबंधाचे एक पुस्तक होते. त्यामध्ये पाहून मी त्याला निबंध सांगत होते आणि काही माझ्याकडून देखील मी त्याला सेंटेन्स लिहायला सांगत होते. परंतु त्यावेळेला मला असं वाटलं की कोणाची तरी बोचरी नजर माझ्यावर येत आहे. मी एकदम समोर पाहिलं तेव्हा रोहन मलाच पाहत होता. मी डोळे मोठे करून रागाने त्याच्याकडे पाहिलं. मी म्हणाले, रोहन तू लिहित का नाहीस? कारण त्याच्या त्या वहीचं पान अगदी कोरं होतं. तो बोलू लागला, टीचर तुम्ही लिपस्टिक खूपच छान लावली आहे. त्याचं बोलणं अगदीच वेड्यासारखं होतं. केव्हापासून तो माझ्या ओठांकडेच पाहत होता. मी म्हणाले, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. तुला किती कमी मार्क्स मिळाले आहेत? मी त्याचं कान ओढत त्याला म्हणाले. तो बोलू लागला, टीचर आता कान तर सोडा, लिहितोय मी. मी म्हणाले, इतका मोठा झालास तू, स्वतःला लिहिता येत नाही का? फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी तुला करता येतात. तो माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेला होता. बोलू लागला, इतक्या दूर मला समजत नाही. जर तुम्ही म्हणालात तर मी तुमच्या शेजारच्या खुर्चीमध्ये बसू का? जे मला समजत नाही ते तुम्ही मला लिहून द्या. मी म्हणाले, ठीक आहे ये बस. तो लगेच उठून माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसला. मी त्याच्याकडून निबंध लिहून घेऊ लागले. मला असं जाणवलं जणू काय माझ्या पायावर काहीतरी आहे. मी दचकले आणि लगेच माझ्या पायाकडे पाहिलं. तेव्हा रोहन त्याच्या पायाच्या अंगठ्याने माझ्या पायाला स्पर्श करायचा प्रयत्न करत होता. मी त्याला पाहिलं आणि म्हणाले, हे काय करतो आहेस तू? तो बोलू लागला, मी काय केलं? मी म्हणाले, तुझा पाय जरा तुझ्या ताब्यात ठेव. माझं ते बोलणं ऐकून तो हसू लागला आणि बोलू लागला, सॉरी मला तर समजलंच नाही. मागच्या 2 महिन्यापासून रोहनला मी शिकवण्यासाठी त्याच्या घरी जात होते, कारण त्याची आई त्याच्या रिझल्टमुळे खूपच टेन्शनमध्ये होती. मी त्याच्या शाळेची टीचर देखील होते, त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की मी त्याचे ट्युशन घेण्यासाठी त्याच्या घरी यावं आणि त्या मला फी देखील खूप चांगल्या देणार होत्या. मी लगेच होकार दर्शवला, कारण मला पैशाची गरज होती. त्यामुळेच मी शाळेत देखील शिकवत होते आणि होम ट्युशन देखील देत होते. माझी आई या जगात नव्हती आणि माझे वडील आजारी राहायचे. घरामध्ये कोणीच असं नव्हतं की आमच्या घर खर्चाची जबाबदारी घेऊ शकेल. त्यामुळेच मी हिंमत केली आणि एका चांगल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टीचरचा जॉब सुरू केला. तिथे माझा पगार फक्त 25,000 होता आणि मला माझ्या घर खर्चासोबत माझ्या वडिलांच्या औषधांसोबत डॉक्टरांचा खर्च देखील करावा लागायचा. त्यामुळे त्या पगारातून माझं भागत नव्हतं. रोहन त्या शाळेत शिकत होता जिथे मी शिकवले होते. 9व्या येथे त्याचा रिझल्ट खूपच खराब लागत होता आणि तेव्हाच त्याच्या आईने मला त्याचे ट्युशन घ्यायला का याबद्दल विचारलं. मी खूप जास्त फी घेणार होती, त्यामुळे मी देखील तयार झाले, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांच्या घरी येऊनच रोहनला शिकवावं. त्यांचं घर देखील माझ्या घरापेक्षा जास्त लांब नव्हतं, त्यामुळेच मी तयार झाले. माझं वागणं त्यांच्यासोबत असं होतं जसं एखाद्या लहान भावाप्रमाणे असतं. परंतु मला माहीत नव्हतं की तो 15 वर्षाचा मुलगा माझ्यासोबत असा देखील करू शकतो. सुरुवातीला तर त्याची आई नेहमीच त्या खोलीत यायची जिथे मी रोहनला शिकवायचे, परंतु ती त्याच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे आता खूपच कमी त्या खोलीमध्ये ये जा करायची. परंतु खोलीचा दरवाजा उघडा असायचा, तो दरवाजा लॉक नसायचा. एके दिवशी मी रोहनला शिकवण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा तो बोलू लागला, तुम्ही मला माझ्या खोलीत शिकवा, मी तिथे कम्फर्टेबल असते. तिथे माझं स्टडी टेबल देखील आहे, AC देखील आहे
तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. मी म्हणाले, हॉलमध्ये अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे? तिथे देखील आपण आरामात अभ्यास करू शकतो. तो बोलू लागला, तिथे AC नाही आणि मला खूपच गरम होतं. आता तुम्हाला काय सांगू, मला तर अक्षरशः घाम फुटत असतो. घाबरल्यासारखं देखील होतं. रोहन हा एक खूप श्रीमंत घरातला मुलगा होता. त्याचा स्वतःचा बंगला होता. त्यामुळे देखील प्रत्येक खोलीमध्ये AC लावलेला होता. फक्त हॉलमध्ये आणि किचनमध्ये नव्हता. तो हे सर्व बोलताना माझ्या चेहऱ्याकडे सारखा पाहत होता. सारखा दीर्घ श्वास घेत होता. मग स्वतःच्या शर्टचा पहिला बटन शर्टला असं झाकून लागला, जणू काय त्याला खूप गरम होत आहे. मी म्हणाले, ठीक आहे, तुझ्या खोलीमध्ये शिकवेन. माझं ते बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं होतं. फटाफट त्याने तिथली पुस्तकं उचलली आणि मला बोलू लागला, माझ्यासोबत या, मी तुम्हाला माझी खोली दाखवतो. मला माहीत नव्हतं की त्याच्या खोलीमध्ये जाणं मला इतकं महागात पडू शकतं. मी हॉलमध्ये उठले आणि मग किचनमधून जिना चढत रोहनच्या खोलीत जाऊ लागले. रोहनची रूम कदाचित वरच्या मजल्यावर होती. त्याच्या आईची खोली होती. तो त्याच्या आईच्या वडिलांच्या एकुलता एक मुलगा होता. त्यामुळेच त्याची आई वडिलांनी त्याला डोक्यावर चढवून ठेवलं होतं. अभ्यासापेक्षा त्याचं लक्ष इतर ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त होतं. सध्या तरी जेव्हा मी वरच्या मजल्यावर गेले तेव्हा पूर्ण मजला खाली होता. अजून 4-5 खोल्या होत्या. मी विचारलं, या मजल्यावर फक्त तू एकटाच राहतोस? तो बोलू लागला, हो, इथे फक्त माझीच खोली आहे. बाकी इकडे गेस्ट रूम आहेत. जर एखादा पाहुणा आला तर इथे राहतो. तसंही फक्त मी एकटीच असतो इथे. त्याने हे सर्व माझ्या चेहऱ्याच्या एकदम जवळ येऊन सांगितलं आणि मग हसू लागला. बोलू लागला, या माझ्यासोबत. असं बोलून एका हाताने त्याने त्याची पुस्तकं पकडली होती आणि दुसऱ्या हाताने माझा हात पकडला. मी यामुळे त्याला अडवलं नाही, कारण तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होता. जवळजवळ 10 वर्षांनी लहान तर नक्कीच होता, कदाचित त्यापेक्षाही जास्त. ज्या खोलीमध्ये तो मला घेऊन गेला त्या खोलीत पाय ठेवताच मला एक जोरदार झटका बसला. इंग्लिश सिनेमातील हिरोईनचे घाणेरडे फोटो त्याच्या खोलीमध्ये लावले होते. खरं तर मोठे मोठे पोस्टर लावले होते, ज्याला पाहून पहिल्यांदा तर मला खूप मोठा धक्का बसला. परंतु दुसऱ्या क्षणी माझी नजर शर्मेने खाली झुकली. मी अगदी रागाने त्याला पाहिलं तेव्हा तो हसत होता. बोलू लागला, या सगळ्या माझ्या खूप फेवरेट आहेत. तो तर असा वागत होता जणू काय त्याला असं काहीच वाटत नाही. सध्या तरी मी त्याच्या स्टडी टेबलच्या जवळ जाऊन खुर्ची मागे घेऊन बसले. तो देखील माझ्या अगदी समोरच्या खुर्चीवर बसला. खोलीचा दरवाजा बंद झाला होता आणि रिमोटने त्याने AC ऑन केला. मी म्हणाले, जर तू इथे शास्त्रज्ञ किंवा देवाचे फोटो लावले असते तर मला आनंद झाला असता. मी त्याला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की असे घाणेरडे फोटो त्याने त्याच्या खोलीमध्ये लावायला नाही पाहिजे. स्वतःचे खांदे उंचावून तो बोलू लागला, ही तर प्रत्येकाची चॉईस असते. मी दीर्घ श्वास घेतला आणि पुस्तक उघडून त्याला शिकवू लागले. मी त्याला इंग्लिशमधील एक लेसन शिकवत होते. तेव्हा त्याने मला विचारलं, तुम्हाला रोमिओ ज्युलियटची याबद्दल माहिती आहे का? मी विचारलं, का? तो बोलू लागला, मला इंग्लिश पिक्चर रोमांटिक पुस्तके खूप आवडतात. जेव्हा फ्री असतो तेव्हा तीच रोमांटिक पुस्तके वाचतो किंवा इंग्लिश मूव्ही पाहतो. आणि मग त्या फोटोकडे पाहत बोलू लागला, या सर्व माझ्या फेवरेट हिरोईन आहेत. त्यांचेच पिक्चर मी पाहतो. त्या सगळ्याच अगदी अशा बोल्ड हिरोईन आहेत. मी म्हणाले, सध्या तरी तुझं लक्ष तुझ्या पुस्तकात घाल. स्वतःचा रिझल्ट पाहिला आहेस का तू? तो बोलू लागला, तुम्ही का प्रत्येक वेळी फक्त त्याबद्दलच बोलता? कधीतरी दुसरं काही बोला. मी म्हणाले, काय बोलू? तो बोलू लागला, जगामध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासाठी, करण्यासाठी. मग बोलू लागला, तुम्ही खूप सुंदर आहात. त्याचं ते बोलणं ऐकून मी त्याला हैराणीने पाहिलं. मला माहीत होतं की मी दिसायला सुंदर होते, त्यामुळे कदाचित त्याने माझी स्तुती केली असेल. मी म्हणाले, हो, परंतु यासोबत मी एक चांगली विद्यार्थी देखील होते. सुंदर तर तू पण आहेस दिसायला, चांगला तर तू पण आहेस. मग असं होऊ शकतं देखील अभ्यासामध्ये खूप चांगला होशील. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला, तुम्हाला मी किती चांगला वाटतो हे बघा. टीचर, खरं खरं सांगा. मी म्हणाले, हो रोहन, तू खूप चांगला आहेस. असं बोलून मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागले आणि त्याच्या गालावर हलकेच प्रेमाने मार, जसं आपण एखाद्या लहान मुलाला किंवा लहान भावाला मारतो.
अगदी त्याप्रमाणे. माझ्या त्या बोलण्यावर तो खुश झाला आणि बोलू लागला, मला खूप आनंद वाटतोय की तुम्हाला मी चांगला वाटतो. मी म्हणाले, हो, तू मला खूप चांगला वाटतोस. त्यामुळे सर, माझी इच्छा आहे की तू चांगला अभ्यास करावा. तो बोलू लागला, अच्छा, जर मला 10वीला चांगले मार्क्स मिळाले मग तुम्ही माझी एक गोष्ट मान्य कराल. मी म्हणाले, हो, जर तुला फर्स्ट क्लास मिळाला तर तू जे सांगशील ते मी तुला देईन. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला, विचार करा टीचर, जे मी मागेन ते तुम्हाला खरंच द्याल. मी म्हणाले, हो, तुला जे हवं ते मी माग, परंतु त्याआधी मला फर्स्ट क्लास मिळवून तर दाखव. मी म्हणाले, आज जे पेपर तुझ्या शाळेत होणार आहे, जर त्यामध्ये देखील तुला चांगले मार्क्स मिळाले तरी मी तुला जे पाहिजे ते देईन. हे ऐकून तर तो खुश झाला. त्याला फायनल एक्झाम अजून खूप वेळ होता. माझी इच्छा होती की त्याने चांगली तयारी करावी. ठीक आहे, त्याला मी एखादं छोटंसं गिफ्ट देईन. माझं बोलणं ऐकून त्याने त्याचा हात पुढे केला. तुम्ही वचन द्या मला की तुम्ही तुमच्या बोलण्यावरून मागे हटणार नाही. मी त्याला वचन दिलं. त्याने खरंच खूप मेहनत घेतली होती. त्याने पेपर खूप चांगले दिले होते. ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आला त्या दिवशी मी खूप खुश होते. त्याची आई देखील खुश होत्या. त्यांनी तर माझी फी सोबतच 5,000 रुपये बक्षीस म्हणून देखील दिले. बोलू लागल्या, तुम्ही तर ते करून दाखवलं आहे ज्याचा मी कधी विचार देखील करू शकत नव्हते. मी माझ्या मुलासाठी हाय एज्युकेटेड टीचर देखील ठेवली होती ज्यांना मी खूप जास्त फी द्यायचे, परंतु त्या मुलाने मला इतका चांगला रिझल्ट कधीच दाखवला नाही. मी म्हणाले, चांगला आहे की त्याने मेहनत केली आहे. मला त्याचा रिझल्ट आधीच माहीत होता, कारण पेपर तर मीच चेक केले होते. त्यामुळेच त्याच्या घरी येताना मी एक सुंदर असं घड्याळ आणलं होतं. विचार केला की हे गिफ्ट जेव्हा त्याला देईल तो खूप खुश होईल. जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा मी खोलीत परफ्यूमने अगदी दरवळत होती. AC तर आधीपासून ऑन होता, कारण ती खोली खूपच थंड झाली होती. मी जेव्हा खोलीमध्ये गेले तेव्हा तो देखील माझ्यासोबत होता. त्याने खोलीचा दरवाजा बंद करून लॉक केला होता. मी त्याच्या या वागण्यावर खूपच हैराण झाले. मी म्हणाले, खोली लॉक का केली आहेस? तो बोलू लागला, तुम्ही मला वचन दिलं होतं. तुम्हाला तुमचं वचन आठवतंय ना? मी म्हणाले, हो, आठवतंय. मग मी मागच्या पर्समधून ते गिफ्ट काढलं आणि त्याच्या समोर ठेवलं. तो विचार करू लागला, हे काय आहे? मी म्हणाले, तुझं गिफ्ट. तो बोलू लागला, वचन तर तुम्ही मला असं दिलं नव्हतं की तुम्ही मला गिफ्ट द्याल. वचन काहीतरी वेगळं दिलं होतं. मी म्हणाले, अच्छा, ठीक आहे, सांग तुला काय पाहिजे. परंतु हे बघ, तू तेच माझ्याकडून माग जे मी तुला देऊ शकते. तो बोलू लागला, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. मी तर त्याचं ते बोलणं ऐकून जितके हैराण होणार होते तितकं कमी होतं. मी म्हणाले, तुझं वय पाहिलं आहेस का? तू अजून इतका लहान आहेस, मग माझ्यासोबत असं लग्न करशील? असं बोलून मी हसू लागले. मी म्हणाले, तू पण ना, समोर आधी मोठा तर हो. माझ्या बोलण्यावर तो बोलू लागला, तुम्हाला मी लहान वाटतो? मी म्हणाले, हो, लहान नाहीस तर काय आहेस. त्याने माझा हात पकडला आणि मला ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर घेऊन आला. बोलू लागला, आता मला सांगा, कोण मोठा आहे? तो मुलगा होता आणि सोबतच चांगल्या खात्यापित्या घरचा होता. उंचीला देखील अगदी उंच होता, धष्टपुष्ट होता. माझ्यासोबत उभा राहून माझ्यापेक्षा 2 इंच मोठा वाटत होता. त्याच्या त्या वागण्यावर मी हसू लागले. मी म्हणाले, उंचीला बोलत नाही रे, मी वयानं बोलते. तू अजून लहान आहेस. तो बोलू लागला, फक्त हे सांग, माझ्यासोबत लग्न करणार की नाही? मी म्हणाले, हो, करेन, परंतु आधी मोठा तर हो. तो बोलू लागला, मोठा होऊन काय होणार आहे? त्याचा तो प्रश्न ऐकून मी जरा हैराण झाले होते. चल, आपण पुढच्या सिलेबसचा अभ्यास करूया. हे बघ, शाळेत पास होणं तर ठीक आहे, परंतु खरं तर हे बोर्डाचा एक्झाम आहे. असं बोलून जेव्हा मी स्टडी टेबलच्या जवळ जाऊ लागले तेव्हा रोहनने माझा हात पकडला आणि बोलू लागला, टीचर, हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. पहिल्यांदा हे सांगा की लग्न करण्यासाठी मोठं होणं फार गरजेचं आहे का? त्याच्या त्या विचित्र प्रश्नाने मी काय उत्तर देऊ शकत होते? मी म्हणाले, तू अभ्यास करशील, तुला चांगली नोकरी मिळेल, जबाबदार होशील, तेव्हाच तू लग्नाच्या योग्यतेचा होशील ना, आणि मगच लग्न करशील ना. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला, मग तुम्ही तर तेव्हा म्हातारी व्हाल, मग काय फायदा? मी हसू लागले. मी म्हणाले, चल, माझी मस्करी खूप झाली, चल आता अभ्यास कर. तो बोलू लागला, सांगेल तुम्हाला मी की मी लग्नाच्या किती योग्य आहे. मी त्याचं ते बोलणं दुर्लक्ष केलं, परंतु आता हे झालं होतं की तो मन लावून अभ्यास करू लागला. त्याच दिवसांमध्ये माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा माझ्या वडिलांना भेटायला आला होता, कारण ते खूप आजारी होते. माझ्या वडिलांच्या आजारामुळे मी खूपच टेन्शनमध्ये आले होते,
कारण माझ्या कमाईचे जास्तीत जास्त पैसे त्यांच्या उपचारावर खर्च होत होते. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा देखील इतका काही श्रीमंत नव्हता. तो देखील नोकरी करत होता आणि दुसऱ्या शहरात राहत होता. वडिलांच्या आजाराबद्दल समजल्यावर त्यांना भेटायला आला होता. चांगल्या स्वभावाचा होता. माझ्या वडिलांसोबत त्याच्या वडिलांची मैत्री देखील खूप चांगली होती, परंतु ते या जगात नव्हते. मला माहिती नव्हतं की माझे वडील त्याच्या मित्राच्या मुलासोबत माझं लग्न ठरवतील. ते बोलू लागले, मला प्रियाची खूप काळजी वाटते. माझ्या आयुष्याचा काहीच भरोसा नाही. माझी इच्छा आहे की तू तिच्यासोबत लग्न करावीस. माझे वडील त्यांच्या आजारामुळे इतके मजबूर झाले होते की त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलासमोर हात जोडले. वडिलांच्या मित्राचा मुलगा अमोल बोलू लागला, काका का मला लाजवताय? प्रियाची तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो की मी तिला कधीच निराधार सोडणार नाही, परंतु तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. माझे वडील आता बेफिकीर झाले होते. मी चहा घेऊन त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ उभे होते. ते बोलणं ऐकून माझी हिंमत झाली नाही की मी त्या खोलीत जाऊ शकेन. अमोलने मला पाहिलं होतं. तो बोलू लागला, प्रियंका तिथेच का थांबलीस? आतमध्ये आले. माझे वडील खूप खुश होते. बोलू लागले, आता मी अगदीच बेफिकीर झालो आहे. ते सारखे अमोलचे आभार मानत होते. मी चहा ठेवला आणि खोलीतून बाहेर निघाले. स्वतःला खूपच लाजार समजत होते, कारण प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या लग्नाची बोलणी मुलांकडून किंवा मुलींकडून व्हावी आणि यामध्येच त्या बाईची इज्जत राहते. परंतु माझ्या वडिलांनी तर अमोलसमोर हात जोडून विनंती केली होती. त्याने माझ्या वडिलांच्या आजारामुळे नाईलाजाने त्यांना आधार दिला होता आणि लग्नासाठी होकार दर्शवला होता. मी किचनमध्ये रडत होते तेव्हा अमोल थोड्याच वेळात रिकामे कप घेऊन तिथे आला. त्याने मला रडताना पाहिलं होतं. मी लगेचच माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. तो विचारू लागला, तुला काय झालं? मी म्हणाले, काही नाही. तो बोलू लागला, हे बघ, ठीक होतील बाबा, काही काळजी करू नको, मी आहे ना. मी म्हणाले, अमोल, बाबा खूप आजारी आहेत, त्यामुळे कदाचित ते तुला सर्व काही बोलले असतील, परंतु तू बेफिकीर राहा. मी असं अजिबात करणार नाही. तुला जिथे लग्न करायचं आहे तिथे कर. माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला आणि मग बोलू लागला, असं तू का बोलतीस? मी म्हणाले, बाबा आजारी आहेत, त्यामुळे त्यांना माझी काळजी असते, त्यामुळे कदाचित त्यांनी तुझ्यासोबत हात जोडून विनंती केली. तो बोलू लागला, हे बघ, मला तसेही तू खूप आवडतेस प्रियंका. काका जरी बोलले नसते तरी देखील मी याच विचाराने आलो होतो की तुझा हात त्यांच्याकडून मागेल. त्यामुळे तू असा अजिबात विचार करू नकोस की काकांच्या आजारामुळे होकार दर्शवला आहे. त्यामुळे माझ्या मनातील इच्छा देखील सामील आहे. अमोलच्या त्या उत्तराने मी जरा बेफिकीर झाले होते. 2 दिवस तो तिथेच राहिला. माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करत राहिला, मजा मस्करी करत राहिला, त्यांना हसवत राहिला. बाबांची तब्येत देखील चांगली झाली होती. अमोल निघून गेला. त्यानंतर मी देखील शाळेत जाऊ लागले. तेव्हा माझे बाबा बोलू लागले, जाताना मिठाई नक्कीच घेऊन जा. तुझ्या सोबतच्या लोकांना सांग की तुझं लग्न ठरलं आहे. मी म्हणाले, हो बाबा, घेऊन जाईन. शाळेत जाताना मी माझ्या शाळेतील इतर शिक्षकांना मिठाई दिली आणि सोबतच माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देखील ही बातमी सांगितली. सर्व मुलं खुश होते, फक्त रोहन सोडून. ही बातमी ऐकून तो मला अगदी एकटक रागाने पाहत होता. जेव्हा मी मिठाई त्याच्या जवळ घेऊन गेले, मी म्हणाले, तोंड गोड कर. तेव्हा त्याने माझा हात मागे सटकवला. मी तर त्याच्या या वागण्यामुळे अगदीच हैराण झाले होते आणि त्याचवेळी शाळा सुटल्याची बेल वाजली. त्यांनी त्याची बॅग उचलली आणि क्लासरूम बाहेर निघून गेला. मी हैराण होते की त्याला झालं तरी काय. मी विचार केला की त्याच्याकडे ट्युशनला जाईल, तेव्हा त्याचं डोकं शांत करेल, त्याला चांगलं विचारेल, कारण सर्व मुलांसमोर तो असा उद्धटपणे वागला होता. सर्व मुलं माझ्याकडे पाहत होते, सर्व खुश होते आणि माझं अभिनंदन करत होते. मी जेव्हा ट्युशनसाठी त्याच्याकडे गेले तेव्हा तो रागात होता. मी म्हणाले, रोहन, मला सांग, असं का वागत आहेस शाळेत? तू जे वागलास ते योग्य होतं का? जेव्हा मी त्याचं ट्युशन घेण्यासाठी घरी गेले तेव्हा त्याची आई घरात नव्हती. घरामध्ये फक्त 2-3 नोकर होते. मी त्यांच्या खोलींमध्ये वरती गेले तेव्हा खोलीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मी त्याच्या खोलीच्या दारावर टकटक केली. त्याने दार उघडलं. अजूनही ती विचित्र इंग्लिश गाणी चालूच होती. मी खोलीत गेले तेव्हा रोहन अजूनही खूप रागात होता. माहीत नाही कोणत्या कारणामुळे, परंतु त्याचे डोळे सुजले होते. असं वाटत होतं जणू काय तो रडला आहे. मी जशी त्या खोलीत गेले त्याने माझा हात पकडून अगदी जोरात मला त्याच्या जवळ ओढलं. लग्नाचं वचन मला दिलंस आणि नातं दुसऱ्याच कोणासोबत तरी जमवलंस, का केलंस तू असं? पहिल्यांदाच तू मला टीचरऐवजी प्रियंका असं बोलला होता. मी तर त्याचं बोलणं ऐकून अगदी हक्काबक्का होऊन त्याला पाहू लागले. मी म्हणाले, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? स्वतःचं वय पाहिलं आहेस का तू?
तो बोलू लागला, काय झालं माझ्या वयाला? का प्रत्येक वेळी तू मला लहान मुलगा समजते? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. तुझा तो होणारा 2 कवडीचा नवरा तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे का? काय देऊ शकतो तो तुला? नक्कीच तो देखील तुझ्यासारखाच नोकरी करत असेल. मी म्हणाले, तू तुझे सगळे संस्कार, आदर, शिष्टाचार विसरून गेला आहेस का? हात सोड माझा. मला आता रोहनवर खूपच राग येत होता. तो बोलू लागला, कसा हात सोडू तुझा? तू मला वचन दिलं होतंस, त्यामुळे मी तुला असं जाऊ देणार नाही. असं बोलल्यानंतर तो मला खेचत त्याच्या बेडपर्यंत घेऊन गेला. मी त्या बेडवर अक्षरशः कोसळले होते. मग मागे वळून त्याने लगेच त्याची खोली लॉक करू लागला. मी जितके हैराण होणार होते तितकंच कमी होतं. मी म्हणाले, रोहन, तुझं डोकं ठिकाणावर तर आहे ना? मी लगेच त्या बेडवरून उठले. तेव्हा तो बोलू लागला, नाही, माझं डोकं खूपच खराब आहे. टीचर, मी तुमच्यावर प्रेम केलं होतं. मला तुम्ही खूपच आवडत होता. तुमच्याकडून ट्युशन घेण्यासाठी मीच माझ्या आईकडून हट्ट केला होता, जेणेकरून मला तुमच्यासोबत एकांत बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळेल. तुम्ही स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला मी चांगला वाटतो. मी म्हणाले, मग काय झालं? प्रत्येक टीचर स्वतःच्या विद्यार्थ्याला असंच सांगते. मग प्रत्येक विद्यार्थी त्या टीचरच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढतो. तो बोलू लागला, आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो आणि मी लहान मुलगा अजिबात नाही. असं बोलून त्याने त्या खोलीची लाईट बंद केली. त्यानंतर जे काही झालं ते सांगण्यापलीकडचं होतं. मी लगेच वेगाने खोलीच्या बाहेर निघाले होते. स्वतःला ओढणीमध्ये अगदी व्यवस्थित झाकलं आणि रडतच त्या बंगल्याच्या बाहेर गेले. पूर्ण रस्ता रडतच मी माझ्या घरी पोहोचले होते. परंतु मला माहीत नव्हतं की घरी येताच मला इतका मोठा धक्का बसेल. माझे वडील अगदी निपचिप पडले होते. मी त्यांना हळवलं, परंतु माझ्यावर संकट कोसळलं होतं, कारण माझे वडील मला सोडून गेले होते. मी आरडाओरडा करू लागले, किंचाळू लागले. तेव्हा परिसरातील लोक माझ्या घरात जमले. ही बातमी जेव्हा अमोलला मिळाली तेव्हा तो देखील आला. माझ्या वडिलांच्या मृत्यूला जेव्हा 13 दिवस पूर्ण झाले तेव्हा अमोलने माझ्यासोबत अगदी साधेपणाने लग्न केलं आणि मला त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात घेऊन गेला. मी अजूनही जेव्हा रोहनबद्दल विचार करते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. जेव्हा त्याने खोली बंद करून लाईट बंद केली होती तेव्हा त्याचा विचार चांगला नव्हता. तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडून रडू लागले. मी म्हणाले, मी नेहमीच तुला माझा लहान भाऊ समजले आहे. लहान भावाप्रमाणेच मी तुझ्यासोबत वागत आले आहे. तुझ्या बोलण्यात मी तुला लहान मुलगा आहेस असं समजून दुर्लक्ष केलं होतं. हे बघ, तुझं आणि माझं नातं खूप पवित्र आहे, एका शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचं. माझी अशी अजिबात इच्छा नाही की या नात्याला तू असं घाणेरडं कृत्य करून कलंक लावलास. नाहीतर या नात्यावरून सर्वांचाच विश्वास उडून जाईल. देवासाठी असं अजिबात करू नकोस की स्वतःच्या नजरेत नजर मिळू शकणार नाही. माझे वडील खूप आजारी आहेत. मी खूप मजबुरीने शिकवायला येते. जर तू माझ्यासोबत काही चुकीचं केलंस तर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेन. हा असा डाग घेऊन मी नाही जगू शकत की माझ्या विद्यार्थ्याने माझी इज्जत लुटली आहे. देवासाठी माझ्यावर हा डाग लावू नकोस. माझं ते बोलणं ऐकून तो जरा शांत झाला. काही वेळ मला पाहत राहिला. बोलू लागला, जा इथून. 1 मिनिटाच्या आत माझ्या खोलीतून बाहेर निघून जा आणि मग पुन्हा परत येऊ नकोस. हे ऐकून मी लगेच त्या खोलीतून बाहेर निघाले. स्वतःच्या अंगावर व्यवस्थित ओढणी घेतली आणि घरी रडत रडत आले, कारण देवाने माझी इज्जत सुरक्षित ठेवली होती. तो मुलगा घाणेरडे पिक्चर पाहत होता, त्यामुळे त्याच्या आतमध्ये या अशा भावना निर्माण झाल्या होत्या. त्याला आई वडील होते, परंतु श्रीमंत होते. परंतु ते स्वतःच्याच कामामध्ये अशा प्रकारे व्यस्त होते की त्यांना स्वतःच्या मुलाची काहीच काळजी नव्हती की त्यांचा एकुलता एक मुलगा काय करतोय, रूममध्ये काय करतोय, कोणत्या प्रकारची पिक्चर पाहतो आणि त्याला कसले छंद आहे. आई वडिलांनी स्वतःच्या मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे, योग्य ते संस्कार द्यायला पाहिजे. नाहीतर या समाजात चांगला मनुष्य होण्याऐवजी अशी काहीतरी घाणेरडे कृत्य करून स्वतःसोबत स्वतःच्या आईवडिलांच्या नावाखाली देखील कलंक लावतात. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.